नमस्कार। मी तुम्हाला सक्युलंट्स कसे लावायचे हे ऑलरेडी दाखवलेलं आहे। आता सक्युलंट्सच्या बाबतीत 1-2 महिन्याने ना एक प्रक्रिया करायची असते ज्याच्यामुळे सक्युलंट्स जास्त छान वाढतात, तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी तुम्हाला माझ्या या 4 सक्युलंट्सची काळजी कशी घ्यायची किंवा त्याची काय ती प्रक्रिया करायची आहे हे दाखवणार आहे। तर सर्वात पहिले सुरुवात करते मी माझ्या एशिवेरियापासून। आता तुम्ही इकडे बघू शकता, ही इकडे सुकलेली पानं असतात त्याची। ही जी सुकलेली पानं आहेत ती काढायची असतात। आता तुमच्याकडे प्लकर असेल तर तुम्ही प्लकरने काढा, मी हे हळूवारपणे माझ्या या सीझरने काढतेय। हे नाजूक हाताने हे सगळे काढून टाकायचे। तुम्ही इकडे बघू शकतात, हा इकडे एशिवेरिया हा इकडे प्रोपोगेट पण झालेला आहे छानपैकी। अजून जरा चांगला वाढला की मी याला दुसऱ्या पॉटमध्ये लावणार आहे। त्याचा व्हिडिओही मी करेनच की ते कसं काढायचं आणि कसं लावायचं। हे असं त्याच्या सगळ्या बाजूने हे जे सुकलेला भाग असतो, सुकलेली पानं जी असतात हे हलक्या हाताने काढून टाकायचं। आता हा जो वरचा याला फर्टिलायझर करणार आहे मी, तर त्याच्यासाठी हा मी जो वरचा थोडासा लेअर आहे तो काढतेय दगडांचा। सगळा नाही काढणार मी, थोडासाच काढणार। आता ह्याच्यात मी हे थोडं इकडे गांडूळ खत किंवा शेणखत जे काय तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता। असं बाजूने थोडं घालायचं आणि आता हे आपण परत कव्हर करून टाकू। तर आता हे असं करायचं। हे झालं एशिवेरियाचं। आता दुसरं मी दाखवते तुम्हाला। आपलं हे विष्णू कमळ आहे, हे इकडे बघू शकता, इकडे हेही इकडे मस्तपैकी प्रोपोगेट झालं आहे, पण इकडे खाली आहे एक सुकलेलं पान। ते मी हे हळूवार हाताने हे सुकलेलं पान काढते। इकडे बघू शकता हे मस्तपैकी प्रोपोगेट झालेलं आहे। हे पण असंच करणार आहे मी। इकडे खाली जी ही त्याची पानं आहेत ती मी काढते। थोडे दगड बाजूला करते मी आणि ह्याच्यात घालते आपलं शेणखत। जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं। दर 2 महिन्यांनी तुम्ही असं कारण ह्यांची ग्रोथ फार हळूहळू होत असते, तुम्ही दर 2 महिन्यांनी वगैरे तुम्ही असं हे प्रोसिजर केलं तरी हरकत नाही। जर तुम्ही त्यांना लिक्विड फर्टिलायझर देत असाल, जसं आपलं चहा पावडरचं पाणी वगैरे, तर 3-3 महिन्यांनी केलं तरी हरकत नाही। आता इकडेही असे हे छोटे छोटे सुकलेले आहेत, छोटे छोटे हे सुकलेले आहेत, हे कट करून टाकते मी। असं हे काढून टाकायचं आणि लास्ट घेते मी माझं हे सक्युलंट। ह्याच्या खाली हे बघू शकतात, ही अशी सुकलेली पानं आहेत, ही मी सरळ प्लक करून काढते। सरळ अशी प्लक करून ही काढली तरी हरकत नाही। जेवढी तुम्हाला सुकलेली पानं दिसतात ती जरा काढायची आणि हे वरचा लेअर मी आता काढते दगडांचा आणि ह्याच्यात भरते आपलं शेण। आणि मग हे परत मी पॅक करणार आहे दगडाने। आणि आपण आपल्या सक्युलंट्सची काळजी हे दर 2 किंवा 3 महिन्यांनी तुम्ही हे करायचं आहे, ज्याने सक्युलंट जास्त
छान वाढतात. मी ऑलरेडी 1 महिन्यापूर्वी याचं प्रूनिंग केलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला आता तुम्ही बघू शकता प्रोपोगेशन वगैरे होत आहे. तर असं प्रोपोगेशन तुम्हाला चांगलं हवं असेल तर हे करणं फार गरजेचं आहे. तर असं करत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या